अशी एक फळभाजी आहे की प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनवली जाते, पण नेहमी त्याच पद्धतीची वांग्याची भाजी खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी अतिशय आगळा वेगळा भन्नाट चवीचा वांग्याचा पदार्थ घेऊन आली आहे. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आजचा आपला हा पदार्थ खूप वेगळा हटके आहे बरं का. ज्यांना कोणाला वांगा खायला आवडत नाही ते देखील आवडीने मागून मागून खातील, हे मात्र नक्की. रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. ताटामध्ये काढून घेऊया. सोबतच यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. पाव चमचा जिरे. आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे बघा आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय. आता हे घातलेलं तेलाचं मोहन आपल्याला पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचंय. याला पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया. तेलाचं मोहन पिठाला छान असं चोळून लावून घेतल्यानंतर काय करायचं, यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे. आणि आपण यामध्ये थोडं थोडं करूनच घालूया. त्याला छान असं मळून घ्यायचंय. इथे आपली ही मऊसूत कणिक मळून झालेली आहे. हे बघा, आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक 10 मिनिटं चांगली मुरू द्यायची आहे. त्यानंतर इथे मी मध्यम आकाराची 3 वांगी घेतलेली आहेत. हे बघा, ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर सर्वात अगोदर आपण वांग्याला तेल लावून घेऊया. हे बघा, तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय अशा पद्धतीने. गॅसवरती मी अशा पद्धतीची जाळी ठेवून घेतलेली आहे. आता तेल लावलेली वांगी आपण यावर ठेवूया. आता ही वांगी आपल्याला आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे. इथे बघा, ही 3ही वांगी मी छान अशी डाग पडेपर्यंत भाजून घेतलेली आहेत. आपण आता ही वांगी काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. वांगी थंड झाली की वांग्यावरची आपण साल काढून टाकूया. हे बघा, अशा पद्धतीने साल काढायची आहे. इथे मी वांग्याची साल काढून टाकली आणि देठही काढून टाकलेले आहेत. आणि हे वांग असं फोडून बघितलंय. यामध्ये कधी कधी आतमध्ये कीड असते, त्यामुळे वांग व्यवस्थित बघून घ्यायचंय. आता हे वांग आपण चमच्याने छान असं मॅश करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकताय वांग मी छान असं मॅश करून घेतलेलं आहे. आता एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया. त्यानंतर 1 चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. पाव चमचा लाल तिखट घालूया. पाव चमचा गरम मसाला. पाव चमचा चाट मसाला यामध्ये घालूया. पाव चमचा धने पूड. सोबतच चवीपुरतं मीठही घालूया. वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याला छान असं मिक्स करून घेऊया. इथे मी सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपला हा वांग्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे. थोड्या वेळासाठी आपण हा मसाला बाजूला ठेवूया. तर इकडे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे हे
पीठ ना मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. आता ह्या पिठाचे ना आपल्याला समान 2 भाग करून घ्यायचे आहेत. हे बघा. तर इथे तुम्ही बघू शकताय 2 गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. आपण आता 2 चपात्या लाटून घेऊया. थोडंसं ना सुक्क पिठाला लावून घेतेय. त्यानंतर पोळपाटावर ठेवण्याची ना मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे बघा आपल्या 2ही चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि एक चपाती मी अशी पोळपाटावर ठेवून घेतलेली आहे. आता तयार केलेला वांग्याचा मसाला यावरती आपण लावून घेऊया. तर मसाला आपल्याला सगळ्या बाजूने छान असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. हे बघा छान असं पसरवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय चपातीला मी वांग्याचा मसाला सगळ्या बाजूने छान असा लावून घेतलेला आहे आणि असा कडाला थोड्याशा मोकळ्या ठेवलेल्या आहेत. आता यावरती ना आपल्याला चीज किसून घालायचं आहे. तर चीज आपण सगळ्या बाजूने छान असं किसून घालूया. चीज घालणं ना पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण चीज घातल्यामुळे ना मुलं अगदी आवडीने हा पराठा खातील. त्यामुळे यावरती ना मी चीज असं किसून घालतीये. चीज आपलं किसून झाल्यानंतर दुसरी चपाती आपल्याला यावरती ना अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. हे बघा. आणि याच्या ना कडा आपल्याला पॅक करून घ्यायच्या. हे बघा अशा पद्धतीने छान अशा पॅक करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय कडा मी छान अशा पॅक करून घेतलेल्या आहेत. आता वरनं ना हलक्या हाताने दाब देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने दाब द्यायचा आहे. त्यानंतर गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे. तर सर्वात अगोदर आपण तव्याला तेल लावून घेऊया. हा पराठा यामध्ये घालतो. पराठ्याची खालची बाजू थोडी भाजली की हा पराठा ना आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर वरनं थोडंसं तेल लावून घेऊया. तुम्ही तेल, तूप, बटर हवं ते लावू शकता. पराठा आपण पलटी करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता पराठ्याची खालची बाजू छान अशी भाजली गेलेली आहे. आता यावरती देखील आपण तेल लावून घेऊया. अशाच पद्धतीने आलटी पलटी करत हा पराठा ना आपल्याला सगळ्या बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर हा पराठा ना मी आलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे. तर इथे आपला वांग चीज पराठा बनवून तयार झालेला आहे. चवीला एकच नंबर लागतो. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता हा पराठा ना काढून घेऊया. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.